मित्रांनो, या व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल. तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, आपल्या अलर्ट मोशनचे प्रोजेक्ट इनपुट करून घ्यायचे. बिटमार्क आणि एपिक प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर प्रोजेक्ट इनपुट होत नसते तर मला इंस्टाग्रामला DM करा, तिथे मी तुम्हाला हेल्प नक्की करेल. ठीक आहे. तसंच मी तुम्हाला XML फाईल दिलेली आहे, तर तुम्ही इथून प्रोजेक्टमध्ये जाऊन वरती अपलोडवरती क्लिक करून झिप फाईलमध्ये तुम्हाला XML फाईल भेटतील. तिथून तुम्ही ते इथून अपलोड करून ते प्रोजेक्ट इथं घेऊ शकता. फक्त त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सॉन्ग वगैरे तुम्हाला मॅन्युअली लावावं लागेल. आणि जर प्रोजेक्ट लिंक इनपुट केले तर एकदम भारी आहे, कारण की याच्यामध्ये मी आधीपासून तुम्हाला लॅग्स वगैरे, हाय व्हिडिओ वगैरे, ग्रुप वगैरे दिलेले. इथे तुम्हाला फक्त फोटो वगैरे लावायचे आणि काही इफेक्ट वगैरे लावायचे. आता सगळ्यात पहिले तुम्ही आता आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचा. आता इथं जे काही ग्रुप आहे मित्रांनो, स्टार्टिंगला बघू शकता 2-2 ग्रुप दिलेले, टोटल इथं 8 ग्रुप आहे. तर इथं काय करायचं, प्रत्येक ग्रुपवरती क्लिक करायचं. आता इथं बघू शकता हे 2 ग्रुप आहेत. तर हे दोघांमध्ये तुम्हाला सेम एकच फोटो लावायचे. सिंपल आता ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे. सुरुवातीला यायचे, प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. आता इथं फोल्डरच्या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर घ्यायचा आहे. आता इथून तुम्ही काय करायचं, जे तुम्हाला फोटो लावायचे असतील तर ते फोटो घ्यायचे. समजा इथून मी हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचा आहे आणि हे फोटोला इथं शेवटपर्यंत ओढून घ्यायच्या आधी नंतर फोटोची लेअरच्या उजव्या साईडला जी खाली जागा आहे इथं क्लिक करून या रेक्टँगलच्या खाली फोटोला घ्यायचं. फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून इथं बरोबर फोटो लावून घ्यायचं. थोडं झूम वगैरे करून घ्यायचे. ठीक आहे. इथं वरती लावायचं फोटोला. ठीक आहे. आणि नंतर काय करायचं, हा फोटोवरती क्लिक करून चौकोन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचे. परत बॅक येऊन आता जो खालचा ग्रुप याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे. इथून परत सुरुवातीला यायचे. ह्या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे आणि परत इथून लेअरच्या खाली फोटोला घेऊन घ्यायचे आणि बॅक यायचे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, ग्रुपमध्ये फोटो लावायचे. आता दुसऱ्या ग्रुपमध्ये पण सेम पद्धतीने तुम्ही फोटो लावायचे. समजा इथून आता मी हा फोटो घेतलेला आहे, इथं शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. रेक्टँगलच्या खाली फोटोला घ्यायचे, वरती थोडे करून घ्यायचे जम वगैरे करून. परत हा फोटो इथून चौकोन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी करायचे. नंतर हाच फोटो तुम्ही जो खालचा ग्रुप असेल 2 नंबरचा, तर इथं सुरुवातीला येऊन पेस्ट करायचे आणि या रेक्टँगलच्या खाली फोटोला घेऊन घ्यायचे. सेम अशा प्रकारे तुम्ही फोटो लावून घ्यायचे पटापट. ठीक आहे. तर मी पटापट एक ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो. मित्रांनो, इथं बघू शकता सगळे ग्रुपमध्ये मी फोटो लावलेले आहेत. आता जे पुढचे आपले बिटमार्क आहे तर याच्याप्रमाणे पण फोटो लावायचे. सिंपली प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे. पुढच्या बिटमार्कवरती येऊन फोटोचा पुढचा भाग कट करून घ्यायचे. सेम अशा प्रकारे सगळे बिटमार्कप्रमाणे एक एक फोटो लावून घ्या. तर मी काय करतो, पटापट बिटमार्कप्रमाणे पण फोटो लावून घेतो. मित्रांनो, इथं बघू शकता शेवटीपर्यंत सगळे फोटो मी बिटमार्कप्रमाणे पण लावून घेतलेले आहेत. आता अशा प्रकारे फोटो वगैरे लावून घ्या सगळं. ठीक आहे. एवढं झाल्यावर आता काय करायचे, बॅक यायचं आणि आपला जो इफेक्टचा प्रोजेक्ट याला ओपन करायचा. पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे फोटोवरचे. नंतर परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आणि जे छोटे छोटे फोटो आहेत 1 2 3 4 5 6 7 हे जे काही 7 फोटो आहेत छोटे छोटे, तर यांना हा इफेक्ट पेस्ट करायचे. सिंपली फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे. अशा प्रकारे 7 फोटोंना इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. मित्रांनो, इथं बघू शकता हे छोटे छोटे सगळे फोटोंना मी इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. नंतर एवढं झाल्यानंतर परत बॅक यायचे. आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून जो 2 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून परत आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि छोटे छोटे फोटो सोडून पुढच्या फोटोवरती यायचे आपल्या 9.21 सेकंदाच्या बिटमार्कवरती. आता शेवटीपर्यंत जेवढे आपले फोटो आहेत सगळे फोटोंना एक एक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा. सगळे फोटोंना जेवढे फोटो असतील एक एक करून सगळ्या फोटोंना इफेक्ट पेस्ट करून द्या. जशा प्रकारे मी करतोय तशा प्रकारे. ठीक आहे. आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या व्हिडिओ लाईक करून आणि छान असे कमेंट्स करून टाका. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे असेल तर मला ते कमेंट्स करून सांगा. मी पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती नक्कीच बनवेल. तर बघू शकता सगळे फोटोंना मी इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे फोटोंना इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. नंतर आता एवढं सगळं झालेलं आहे. आता एवढं आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले. आता सिंपली जर तुम्हाला हे मागचं ब्लॅक अँड व्हाईट फोटो जर तुम्हाला कलर फोटोमध्ये पाहिजे असतील तर तुम्ही ते पण करू शकता. सिंपली ग्रुपवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे आणि तो 1 नंबरचा जो काही इफेक्ट आहे तर याला ऑफ करायचे. नंतर बघू शकता कलर फोटोमध्ये चेंज होऊन जाईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. आणि हा व्हिडिओ
कपल्ससाठी पण बेस्ट आहे आणि सिंगल फोटोवरती म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोवरती पण बनवू शकता. जसे की मी आता इथून बनवून दाखवलेले. आता सिम्पलीवरती शेअरवरती क्लिक करून इथं व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा बाण दिसेल, याच्यावरती क्लिक करून खालची क्वालिटीचे रेस पूर वाढून घ्यायचे. वरती क्लिक करून इथं तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करू शकता. नंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.